हॅलो एव्हरीवन, मी सुप्रिया. कसे आहात सर्व अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गौरी गणपतींसाठी स्पेशल असा मेकअप लुक, जो की झटपट असा होणार आहे. फक्त 10 मिनिटात होणार आहे. कारण गौरी गणपतींच्या दिवशी आपल्याकडे खूप सारी धावपळ असते. आपल्याला मोदक बनवायचे असतात, पाहुण्यांना पाहायचं असतं, काम असतं आपल्याला. त्यावेळेस आपल्याला मेकअप करायला अजिबात मिळत नाही. तर तेव्हा आपण 10 मिनिटात कसा मेकअप करायचा ते मी तुम्हाला शिकवणार आहे. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम आपल्याला आपला चेहरा फेस वॉशने क्लीन करून घ्यायचा आहे. फेस वॉश केल्यानंतर आता आपल्याला चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. मेकअप करताना तो केकी होऊ नये म्हणून आपण मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे. सो मी इथे हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे आणि ते पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थितपणे लावून घेतलेलं आहे. मॉइश्चरायझर नंतर आता मी लावणार आहे प्रायमर. तर मी इथे यूज करते हे फेसेस कॅनडाचं प्रायमर. तर हे एक सिलिकॉन बेस्ड प्रायमर आहे. तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी पोर्स असतात ते पोर्स मिनिमाइज करण्यासाठी आपण प्रायमरचा वापर करतो. जिथे जिथे आपल्याला ओपन पोर्स आहेत तिथे प्रायमर लावून घ्यायचं आहे, किंवा जिथे जिथे आपल्याला घाम येतो तिथे प्रायमर लावून घ्यायचा आहे. प्रायमर लावताना तो अगदी घासून न लावता तो हलक्या हाताने जस्ट आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे. प्रायमर आपल्या स्किनवर एक बॅरियरचं सुद्धा काम करतं आणि आपली अनइव्हन स्किन इव्हन करण्यासाठी सुद्धा खूप मदत करतं. मी हा फेसेस कॅनडाचं प्रायमर यूज करते. खूप सुंदर आणि अफोर्डेबल असं प्रायमर आहे. खूप सारे अजून सुद्धा प्रायमर आहे, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट मी यूज करणार आहे, ही आहे स्विस ब्युटीची पर्ल क्रीम. ही एक स्ट्रोब क्रीम सारखी आहे. ती तुमच्या चेहऱ्याला एक प्रकारे शाईन देईल, ग्लॉसी लुक देईल आणि चेहरा अगदी फ्लॉलेस दिसेल तुमचा याने. हे तुम्ही मी जसं लावलं आहे तसं डायरेक्टली अप्लायसुद्धा करू शकता, किंवा तुमच्या फाउंडेशन किंवा बीबी क्रीममध्ये 1-2 ड्रॉप मिक्स करूनसुद्धा तुम्ही तुमच्या चेहऱ्याला हे अप्लाय करू शकता. हे लावल्याने तुमचा मेकअप अगदी ग्लास स्किन मेकअप होईल आणि चेहरा एकदम ग्लोई दिसेल. खूप अफोर्डेबल आणि सुंदर प्रोडक्ट आहे हे. सो गाईज, नेक्स्ट आपण करणार आहोत कन्सिलिंग म्हणजेच कलर करेक्शन. तर इथे हे माझ्याकडे रिकोडचं कन्सिलिंग पॅलेट आहे. जसं की तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर हलके हलके डार्क सर्कल्स आहेत. सो ते कवर करण्यासाठी मी इथे ऑरेंज कलर करेक्टर यूज करणार आहे. आणि गालावर माझ्या एक पिंपल आलं आहे मोठं, सो त्याला हाईड करण्यासाठी सुद्धा मी ऑरेंज कलर करेक्टरचाच वापर करते आहे. तुमच्याकडे जर ऑरेंज कलर करेक्टर नसेल तर तुम्ही तुमच्या शेडनुसार 2 शेड डार्कर शेड घ्यायचा आहे आणि तो तुमच्या पिगमेंटेशनवर किंवा डार्क स्पॉट्सवर लावायचा आहे. तर फिंगर्सच्या मदतीनेच मी माझ्या माउथ एरियावर आणि डार्क सर्कल्सवर ऑरेंज कलर करेक्टर हा लावून घेत आहे आणि ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने तो छान असा डॅब डॅब मेथडने ब्लेंड करून घेत आहे. जिथे तुम्ही ऑरेंज कलर करेक्टर किंवा कन्सिलर्स लावत असाल त्याच ठिकाणी तुम्हाला ते ब्लेंड करून घ्यायचं आहे, इव्हनली ब्लेंड करायचं आहे. तुम्ही बघू शकता किती कमी प्रोडक्ट्स मी घेतलं आहे आणि खूप कमी प्रोडक्ट्समध्ये सुद्धा हे खूप चांगल्या पद्धतीने डार्क सर्कल्स आपले हाईड होऊन जातात. तर हे एक क्रीम कन्सिलर आहे. तर ते तुम्ही फिंगर्सच्या मदतीने सुद्धा लावून छान फिंगरने ब्लेंड करू शकता, किंवा ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने किंवा ब्रशने सुद्धा ब्लेंड करू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करा. तिन्ही पद्धतीने केलं तरी सेमच रिझल्ट मिळतो. तर मी व्यवस्थित कन्सिलिंग करून घेतलं आहे आणि आता कन्सिलिंग नंतर मी इथे यूज करणार आहे हे मार्सचं झिरो ब्लेंड फाउंडेशन. अफोर्डेबल फाउंडेशनमध्ये तुम्हाला हे एक सुंदर असं फाउंडेशन मिळून जातं. खूप सुंदर ग्लॉसी आणि डुई फाउंडेशन आहे हे. फुल कव्हरेज देतं हे फाउंडेशन. ब्लेंड करायला सुद्धा खूप इझी आहे आणि बऱ्यापैकी तुमच्या चेहऱ्यावर हे स्टे करतं. जर तुम्हाला चांगला आणि अफोर्डेबल फाउंडेशन हवा असेल तर तुम्ही डेफिनेटली ह्या फाउंडेशनमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि हे फाउंडेशन परचेस करू शकता. तर मी माझ्या फिंगर्सच्या मदतीने पूर्ण चेहऱ्यावर हे फाउंडेशन लावून घेतलं आहे. जर तुम्हाला थोडं लाईट फाउंडेशन हवं असेल तर तुम्ही फाउंडेशनची क्वांटिटी तुम्ही कमी घ्या, आणि जर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये हाय कव्हरेज हवं असेल तर तुम्ही फाउंडेशनची क्वांटिटी वाढवू शकता. मी इथे 2 ड्रॉप घेतले होते फाउंडेशनचे आणि ते मी फिंगर्सच्या मदतीने लावून ब्युटी ब्लेंडरने छान असं ब्लेंड करून घेते आहे. ब्युटी ब्लेंडर यूज करताना डॅब डॅब मोशनमध्येच त्याला यूज करायचं आहे आणि हलक्या हाताने फाउंडेशन ब्लेंड करून घ्यायचं आहे. सो गाईज, फाउंडेशन लावताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की फाउंडेशनचा जो शेड आहे तो एक्झॅक्टली आपल्या स्किन टोनला मॅच असला पाहिजे.
स्किनचा जो कलर कॉम्प्लेक्शन आहे एक्झॅक्टली त्याच शेडचा फाउंडेशन तुमचा असला पाहिजे. जर तुम्हाला नाहीच मिळालं सेम कलरचा फाउंडेशन तर तुम्ही एक शेड लाईट फाउंडेशन घेऊ शकता, बट डार्कर अजिबात घेऊ नका. त्याने तुमचा चेहरा ग्रे पडेल आणि जास्त लाईट फाउंडेशन जरी घेतलात तरी तो तुमच्या चेहऱ्याला खूप असं व्हाईट दिसेल. आणि त्यामुळे ट्राय करा की एक शेड लाईट तुम्ही घेऊ शकता, पण जास्त लाईट फाउंडेशन घेऊ नका. त्याने तुमचा चेहरा अगदी व्हाईट दिसेल आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमचा चेहरा काळा दिसायला लागेल. नाहीतर सेम शेडचाच फाउंडेशन विकत घ्या. फाउंडेशन विकत घेताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की तुमची जर स्किननुसार तुम्हाला फाउंडेशन परचेस करायचं आहे. तर जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्हाला इल्युमिनेटिंग फाउंडेशन किंवा ग्लोई लुकवाले फाउंडेशन, इल्युमिनेटिंग लिक्विड असे फाउंडेशन घ्या. आणि जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही थोडेसे मॅट फाउंडेशन घ्यायचे आहेत. फाउंडेशन लावताना ते तुमच्या मानेवर आणि कानांना सुद्धा व्यवस्थितपणे लावून घ्या. फाउंडेशन नंतर मी इथे हायलायटिंग कन्सिलर यूज करणार आहे. हायलायटिंग कन्सिलर घेताना तो तुम्हाला तुमच्या स्किन टोननुसार 2 शेड लायटर घ्यायचा आहे आणि तुमच्या हायलायटेड पार्ट्सना लावायचा आहे. तुमच्या अंडर आईजवर, मंकी माउथ एरियावर किंवा फोरहेडवर जिथे तुमचे पार्ट्स हायलाईट होतात मोस्टली, जे तुमच्या चेहऱ्यावरचे पार्ट्स तुम्हाला हायलाईट करायचे आहेत तिथे तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे. आता यावर तुम्हाला ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने किंवा फिंगरने सुद्धा करू शकता किंवा ब्रशने सुद्धा करू शकता, ब्लेंडिंग करून घ्यायची आहे. ब्लेंडिंगसुद्धा तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर न करता तुम्ही जिथे जिथे तुमचं हे कन्सिलर लावलं आहे त्याच जागेवर तेवढ्याच जागेवर तुम्हाला तुमचं कन्सिलर ब्लेंड करून घ्यायचं आहे. आपण जे कन्सिलर लावतो ते पार्ट्स थोडेसे दबलेले असतात, त्यामुळे त्या पार्ट्सला हायलाईट करण्यासाठी किंवा उठावदार दिसण्यासाठी आपण हायलायटर कन्सिलर यूज करतो. तुम्ही बघू शकता, जर पहिले आपण कन्सिलर लावण्याच्या अगोदर आपला फेस जो आहे तो फ्लॅट दिसत होता आणि कन्सिलर लावल्यानंतर आपल्या फेसवर एक टेक्स्चर आलं. आपल्या फेसचे हायलायटिंग पार्ट्स आहेत ते एनहान्स झाले. ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने मी व्यवस्थितपणे जिथे जिथे कन्सिलर लावलं आहे तिथे तिथे एकदम हलक्या हाताने व्यवस्थित असं ब्लेंड करून घेते आहे. हे तुम्हाला ब्लेंड करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही व्यवस्थित जर ब्लेंड नाही केलं तर याचे पॅचेस राहतील आणि तुम्हाला मेकअप केल्यानंतर ते व्हिजिबल होतील प्रॉपरली. सो व्यवस्थित हे ब्लेंड करून घेणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट मी माझ्या पूर्ण मेकअपला सेट करणार आहे. त्यासाठी एका पावडर प्रोडक्टची गरज आहे. तर मी इथे ही लूज पावडर यूज करणार आहे. तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा यूज करू शकता, बट लूज पावडर यूज केल्याने खूप छान असा नॅचरल लुक येतो आणि कॉम्पॅक्ट पावडर केल्यानंतर असा HD लुक येतो. सो मला थोडासा नॅचरल हवा होता, सो म्हणून मी इथे लूज पावडरचा वापर करते आहे. सो अगोदर मी जिथे कन्सिलिंग केलं होतं, जिथे आपण कन्सिलर लावलं होतं त्याच ठिकाणी पहिले लूज पावडर लावून घेणार आहे आणि नंतर मग बाकीच्या फेसवर लावून घ्यायचं आहे. जर तुम्ही लावलेलं कन्सिलर जास्त वेळ तसंच ठेवलं तर त्याला क्रीज लाईन्स पडू शकतात. म्हणून कन्सिलर लावलेल्या एरियाला पावडरने व्यवस्थित असे हलक्या हलक्या हाताने लॉक करून घ्यायचं आहे. आणि पावडरची क्वांटिटीसुद्धा मी खूप कमी घेतलेली आहे. आपण सगळे क्रीम प्रोडक्ट्स लावलेले आहेत आणि त्याचेसुद्धा 2 लेयर झाले आहेत, एक फाउंडेशन आणि कन्सिलर. हे लेयर्स लॉक करण्यासाठी आपल्याला छानपणे व्यवस्थितपणे पावडर लावून घ्यायची आहे. आपण जेव्हा क्रीम किंवा लिक्विड प्रोडक्ट्स लावतो तेव्हा आपल्याला त्याला लॉक करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आपला मेकअप पूर्णपणे मेल्ट होऊन जाईल. आणि जी काही मी पावडर लावली ती जी एक्सेस पावडर आहे ती काढण्यासाठी मी इथे एक पावडर ब्रशचा वापर केला आहे आणि त्याने मी चेहऱ्यावरची एक्सेस पावडर आहे ती रिमूव्ह करून घेणार आहे. पावडर लावून झाल्यानंतर मी इथे पावडर ब्लशचा वापर करते आहे. मी क्रीम ब्लश स्किप केलं आहे बिकॉज मला जास्त हेवी नको आहे ब्लश, म्हणून मी फक्त इथे पावडर ब्लशचा वापर करते आहे. इथे छोटासा असं मी ब्रश घेतलेला आहे ब्लश लावण्यासाठी. बऱ्याचशा जणी अशा आहेत की त्यांना ब्लश लावायला आवडत नाही, बट मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल की ब्लश तुम्ही जरूर लावा. ब्लश लावल्याने तुमचा मेकअप खूप एनहान्स होतो. मी हा कलर इसेन्सचा ब्लशर यूज करते, पावडर ब्लशर आहे हा. तुमचे चीक्स जर असे चपटे असतील, उठावदार नसतील तर तुम्ही तुमच्या चीक्सच्या पूर्ण चीकबोनला हे तुम्हाला लावून घ्यायचं आहे ब्लश. तुमच्या नोजच्या टिपला लावा, चीनला लावा, याने तुमचे फीचर्स अजून उठावदार दिसतील. मी इथे कॉन्टोरिंग स्किप केली आहे. तुम्हाला जर कॉन्टोरिंग करायचं असेल
तर तुम्ही करू शकता. हा झटपट होणारा मेकअप आहे म्हणून मी इथे कॉन्टोरिंग ही स्टेप स्किप केली आहे. नेक्स्ट मी आयशॅडो लावणार आहे. तर मी आयशॅडोसाठी मी हे माझं कलर इसेन्सचं ब्लशरच घेतलेलं आहे. खूप छान असा शेड आहे हा, पिंक कलर असा, आणि तोच कलर मी माझ्या आयलिडवर लावणार आहे. आयलिडवर मी थोडा डार्क करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि फिंगरच्या मदतीने क्रीज लाईन आहे माझी, त्या क्रीज लाईनवर जस्ट माझा फिंगर असा फिरवून घेणार आहे, म्हणजे तो असा एक फेडेड क्रीजवर कलर येईल आणि आयलिडवर असा डार्क कलर येईल. त्याने खूप सुंदर असं माझं आयशॅडो क्रिएट होईल. दोन्ही डोळ्यांवर मी हे सेम पद्धतीने करून घेणार आहे. तुम्ही हे ब्रशने सुद्धा लावू शकता, बट मी हे पटकन अगदी फिंगरच्या मदतीने लावते. खूप इझिली लावलं जातं. खूप सिंपल आणि सुंदर असा इथे आय लुक मी क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आय कलर्स यूज करून आयशॅडो क्रिएट करू शकता. नेक्स्ट मी यूज करणार आहे काजळ. मी इथे ही रेनेची डार्क कोल पेन्सिल यूज करते आहे. खूप छान अशी पेन्सिल आहे, एकदम डार्क कलर आहे. मी फक्त वॉटर लाईनला काजळ लावते, जास्त ब्रॉड नाही करणार. फक्त वॉटर लाईनला डिफाईन करण्यासाठी मी काजळ लावते, जेणेकरून माझे डोळे थोडेसे मोठे दिसतील. नेक्स्ट मी आयलायनर लावणार आहे, पण मी इथे आयलायनरसाठी लिक्विड लायनरचा वापर न करता मी इथे काजळ पेन्सिलच घेतली आहे. ही पिलग्रिमची काजळ पेन्सिल आहे. ही सुद्धा डार्क कोल काजळ पेन्सिल आहे. खूप अतिशय डार्क आहे काजळ पेन्सिल. काजळ पेन्सिलने खूप छान असं लायनर माझ्याकडून लावलं जातं लिक्विड लायनरपेक्षा. सो मी नेहमी काजळ पेन्सिल प्रिफर करते लायनर लावण्यासाठी. खूप इझिली लायनर लावलं जातं, अगदी सहजपणे लावू शकता. डोळे बंद करायची गरज नाही आहे, ते लायनर सुकवायची गरज नाही आहे. तुम्ही कधीही कसेही डोळे उघडू शकता. स्मजसुद्धा होत नाही, फक्त हात लावल्यानंतर ते स्मज होऊ शकतं, बट अदरवाईज दिवसभर ते ॲज इट इज राहतं. मी हे सिम्पल असं लायनर लावून घेणार आहे. विंग लायनर अजिबात क्रिएट करणार नाही आहे. जर तुमचे डोळे मोठे आहेत किंवा तुम्हाला आयलायनर लावायला आवडत नाही तर तुम्ही हे टोटली स्किपसुद्धा करू शकता. आयलायनर नंतर मी इथे यूज करणार आहे मस्कारा. तर माझ्याकडे हा मेबेलिनचा मस्कारा आहे. खूप सुंदर असा मस्कारा आहे. तो सुद्धा मी माझ्या वरच्या पापण्यांना आणि तसेच लोअर लॅशेसला सुद्धा लावून घेणार आहे. मस्कारासुद्धा व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमच्या पापण्या लॉंग दिसतील. मस्कारा हा नेहमी अपर लॅशेस बरोबर लोअर लॅशेसला सुद्धा लावणं तेवढंच गरजेचं आहे. त्याने तुमचे डोळे आणखीन उठावदार दिसतात आणि तुमच्या लॅशेससुद्धा छान अशा लॉंग दिसतात. त्यामुळे ही स्टेप अजिबात विसरून जायचं नाही आहे. बहुतांश वेळा आपण लोअर लॅशेसला मस्कारा लावायला विसरतो. तर गाईज, मस्कारा लावल्यानंतर आपला आय मेकअप जो आहे तो पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. तर आता मी लावणार आहे लिपस्टिक. तर त्यासाठी मी इथे ही लिप पेन्सिल घेतलेली आहे. तर ही एक लोकल ब्रँड लिप लायनर पेन्सिल आहे आणि त्याने मी माझ्या लिप्सला छान अशी बॉर्डर करून घेणार आहे. कधीही लिपस्टिक लावताना तुम्ही लिप लायनर यूज केल्यानंतर तुमच्या ओठांचा शेप हा खूप असा छान दिसतो आणि लिपस्टिक लावायलाही खूप सोपं पडतं. लिपस्टिक ही बाहेर जात नाही, म्हणून लिप्सचा प्रॉपर लुक येण्यासाठी आपल्याला लिप लायनर वापरणं गरजेचं आहे. आता मी लिपस्टिक लावणार आहे. सो त्यासाठी मी इथे घेतलेली आहे ही स्विस ब्युटीची लिक्विड लिपस्टिक. ही एक मॅट लिपस्टिक आहे. पिंक आणि ब्राऊन शेडमध्ये असा हा न्यूड कलर आहे. खूप सुंदर असा शेड आहे हा. खूप मॅट लिपस्टिक आहे, लाईट वेट आहे, अजिबात हेवी वाटत नाही लिपस्टिक लावल्यानंतर. खूप छान असा कलर आहे हा. लिपस्टिक लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी लिप लायनरच्या मदतीने अजून एकदा त्यावर बॉर्डर क्रिएट करणार आहे. ते का लावायचं आहे, कारण की जर लिपस्टिक आपली अनइवन लागली असेल तर लिप लायनरच्या मदतीने ती पूर्ण इव्हनली लागली जाईल आणि व्यवस्थित आपले लिप्स शेपमध्ये दिसतील. लिपस्टिक लावल्यानंतर आपला मेकअप पूर्ण कंप्लीट झाला आहे. सो लास्टमध्ये आपली शेवटची जी स्टेप आहे ती मी इथे लावणार आहे, ती म्हणजे हायलायटर. तर मी इथे हे इनसाइड कॉस्मेटिकचं हायलायटर यूज करते. अगदी थोड्याशा प्रमाणात मी इथे हायलायटर यूज केलेलं आहे, कारण आपलं ऑलरेडी आपण ग्लोई आणि इल्युमिनेटिंग लुक क्रिएट केलेला आहे. त्यामुळे हायलायटरसुद्धा मी खूप कमी वापरणार आहे. ते सुद्धा आपल्या हायलायटेड पार्ट्सला लावून घ्यायचं आहे. चिक्सवर, नोजवर, फोरहेडवर आणि चिनवर असं लावून घ्यायचं आहे.
मी इथे आयब्रो डिफाईन करायला विसरली होती, सो लास्टमध्ये मी इथे आयब्रो डिफाईन करते. फर्स्ट ऑफ ऑल मी हा एक स्पूली ब्रश घेतलेला आहे आणि स्पूली ब्रशच्या मदतीने मी आयब्रोजला शेप करते आहे. आणि त्यासाठी मी आयब्रो डिफाईन करण्यासाठी मी इथे हे पॅकचं आयब्रो पोमेड घेतलेलं आहे. त्याचं नाव आहे क्रीम चेडार. खूप सुंदर असा आयब्रो पोमेड आहे. ब्राऊन शेडमध्ये आहे, हलकंसं ग्रेइश ब्राऊन शेडमध्ये आहे. तुम्ही एखादी अफोर्डेबल आयब्रो पेन्सिलसुद्धा यूज करू शकता. तिनेसुद्धा इझिली तुम्हाला तुमचे आयब्रो डिफाईन करता येतील. जर तुम्ही बिगिनर असाल मेकअपमध्ये तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही आयब्रो पेन्सिल्स वापर करा. तुम्हाला ब्रशने डिफाईन करणं थोडं अवघड जात असेल तर आयब्रो पेन्सिलने खूप इझिली तुम्ही तुमचे आयब्रोज डिफाईन करू शकता. माझे आयब्रोज ऑलरेडी जाड असल्यामुळे मी जस्ट माझे आयब्रो जिथे जिथे विरळ आहे तिथे फिल करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या आयब्रोजची बॉर्डर क्रिएट करायची आहे. जसं आपण लिप लायनरने आपल्या लिप्सला बॉर्डर करतो तसंच आपल्याला आयब्रोसुद्धा बॉर्डर करून घ्यायची आहे आयब्रोलासुद्धा. आणि नंतर जिथे जिथे त्या विरळ असतील तिथे तुम्हाला ते क्रीम प्रोडक्ट किंवा पेन्सिल यूज करायची आहे आणि स्पूली ब्रशच्या मदतीने ते तुम्हाला आयब्रोज आहेत त्या सेट करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे फायनली माझा हा मेकअप लुक कंप्लीट झालेला आहे. फक्त 10 मिनिटात हा मेकअप लुक क्रिएट होतो. आता फक्त ज्वेलरी बाकी आहे, सो ज्वेलरी घालून मी तुम्हाला माझा पूर्ण लुक दाखवते. मी नथ घालायची विसरली, पण तुम्ही विसरू नका, तुम्ही जरूर नथ घाला आणि महाराष्ट्रीयन लुक आपला कंप्लीट करा. नथीशिवाय आपला महाराष्ट्रीयन लुक अपूर्ण आहे. गौरी गणपतीला तुम्ही नक्की हा माझा लुक ट्राय करून बघा. तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.